छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर सगळ्यांचं आपण स्मरण केला. अहिल्याबाई होळकरांचं स्मरण करतो आपण, अण्णाभाऊ साठेंचं स्मरण करतो. परंतु आज दादांचा फोटो सुद्धा, त्यांना सुद्धा आपल्याला फुलं वाहायला लागलं. हे दुःख जे आहे हे एवढ्या लवकर यायला नको होतं. फार मोठं कर्तृत्व जे आहे दादांच्या हातून घडत होतं, इतिहास घडत होता आणि तो अचानक थांबला. असं कधी होत नाही, पण ते झालं. दादांच्या बद्दल बोलावं तेवढं थोडं आहे. आपल्या सगळ्यांना त्यांच्या कामाची कल्पना आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत, घसा बसेपर्यंत, मग घशावर औषधं घ्या, मग ते वाफ घ्या, अमुक घ्या, तमुक घ्या, एवढं सगळं होईपर्यंत मातीत धुळीत सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबणारा, कार्यकर्त्यांशी संपर्क साधणारा आणि अजित दादा एकच वादा हा एक उत्स्फूर्त जो आहे जयघोष जनतेमध्ये निर्माण करणारा हा आमचा दादा आज आमच्यात नाही. तुमची आमची फार मोठी जबाबदारी या निमित्तानं आपल्या खांद्यावर पडलेली आहे. आजचा हा दिवस माझ्यासाठी हा केवळ वर्धापन दिनाचा नाही, तर एक वैचारिक प्रवासाचा, संघर्षाचा, समर्पणाचा आणि जनसेवेच्या अखंड व्रताचा स्मरण दिन. मी आताच प्रफुल्लभाईंना सांगितलं की छान आहे, पण पहिल्यांदा संकल्प आला पाहिजे, मग संघर्ष करायला पाहिजे आणि मग समर्पण करायला पाहिजे.